नमस्कार, मी संगीताच रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून एकदम खुसखुशीत, चविष्ट आणि झटपट होणारा ओले बोंबील फ्राय बनवणार आहोत. बघा बरं किती सुंदर सोनेरी आणि खुसखुशीत शॅलो फ्राय झाले आहेत. बघताच लगेच खावंसं वाटते ना? मग चला वेळ न घालवता या चविष्ट ओल्या बोंबील फ्रायची रेसिपीला सुरुवात करूयात आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी ओले बोंबील छान स्वच्छ करून घेतले आहेत. आता हे 2-3 पाण्यात व्यवस्थित धुवून घेऊया, म्हणजे त्यावरील उरलेली घाण आणि चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल. आता बोंबील धुवून झाल्यानंतर बोंबीलमधील अतिरिक्त पाणी काढून टाकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी इथे खाली टिश्यू पेपर अंथरून त्यावरती सर्व बोंबील व्यवस्थित ठेवले आहेत. आता वरूनही आपल्याला टिश्यू पेपर ठेवून अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे. त्यामुळे बोंबीलमधील अतिरिक्त ओलावा पूर्णपणे टिश्यूमध्ये शोषला जातो आणि बोंबील कोरडे होतात. त्यामुळे मसाला छान चिटकतो आणि फ्राय केल्यानंतर बोंबील एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही इथे टिश्यू पेपरच्या वापराऐवजी सुती कापडाचा वापर केला तरी चालेल, पण तो पूर्णपणे कोरडा पाहिजे. आता टिश्यू पेपर काढून बघा. टिश्यू पेपरला किती ओलावा आला आहे आणि टिश्यू पेपर अजिबात बोंबीलला चिटकलेलं नाही आहे. आता बोंबील हलक्या हाताने उचलून बघा. किती छान कोरडे झाले आहेत. अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघाल्यामुळे आता मसाला अगदी छान चिटकेल आणि फ्राय केल्यानंतर बोंबील एकदम खुसखुशीत होतील. आता हे सर्व बोंबील एका खोल भांड्यात घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा आले लसूण पेस्ट आणि 1-2 चमचे ताज्या लिंबाचा रस घालूयात. आता हे सर्व मसाले अगदी हलक्या हाताने बोंबीलला व्यवस्थित चोळून लावून घेऊयात. मी आज ही रेसिपी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवत आहे, त्यामुळे तुम्हालाही ती घरी बनवणं अगदी सोपं जाईल. तुम्हाला आणखी थोडा मसालेदार स्वाद आवडत असेल तर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडरही घालू शकतात. आता या भांड्यावर झाकण ठेवून बोंबील साधारण 30 मिनिटासाठी मुरवत ठेवूया. आता बोंबीलला बाहेरून एकदम खुसखुशीत पोत येण्यासाठी कोटिंग तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धा वाटी रवा, 4 ते 5 चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालूया. मी इथे फक्त अर्धा चमचा लाल तिखट वापरला आहे, कारण बोंबील मॅरिनेट करतानाच तिखट घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊयात. आता बोंबील देखील छान मॅरिनेट झालेला आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. आता एक एक बोंबील घेऊन तयार केलेले रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूंनी छान कोटिंग करून घेऊयात. कोटिंग करताना प्रत्येक भागावर मिश्रण व्यवस्थित चांगले लागेल ह्याची काळजी घ्या. त्यामुळे फ्राय केल्यानंतर बोंबील एकदम सोनेरी, खुसखुशीत आणि चविष्ट तयार होतात. आता हे बोंबील फ्राय करून घेताना तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय करू शकता किंवा पॅनमध्ये सहज करू शकता. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल घालून घ्या. आता गरम तव्यावर हलक्या हाताने एक एक बोंबील ठेवून घ्यायचा आहे. तवा खूप गरम किंवा खूप थंड नसावा, त्यामुळे बोंबील व्यवस्थित शिजतील आणि कोटिंगही निघणार नाही. साधारण 2 ते 3 मिनटं एका बाजूने फ्राय करून झाल्यानंतर हलक्या हाताने पलटून दुसऱ्या बाजूनेही तितक्याच वेळासाठी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. बोंबील फ्राय करताना गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवर पाहिजे, म्हणजे बोंबील छान असे खरपूस भाजून निघतात. दोन्ही बाजूंनी छान खुसखुशीत आणि गोल्डन ब्राऊन रंग आला की आपले बोंबील सर्व करण्यासाठी तयार आहेत. वाह! बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि कोटिंगही एकदम खुसखुशीत झालं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व बोंबील छान असं फ्राय करून घेऊयात. आता ओले बोंबील फ्राय सर्व करण्यासाठी तयार आहेत. गरमागरम कांदा, लिंबू, काकडी चटणीसोबत याची चव आणखीनच अप्रतिम लागते. आणि नेहमी लक्षात ठेवा, बोंबील धुतल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका. मसाला लावल्यानंतर किमान 30 मिनिटे मुरून द्या आणि नेहमी मध्यम ते मंद आचेवरती बोंबील फ्राय करा, म्हणजे
बोंबील फ्राय एकदम मस्त आणि खुसखुशीत आणि चविष्ट बनेल. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात मग आपण अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.